राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या दोन वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे पार पडतायत। मात्र असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवारांच्यातली जवळीक वाढत चालल्याचं दिसतंय। पक्षफुटीनंतर एकमेकांचं तोंड न पाहणारे काका पुतणे आता मात्र एकमेकांशी गोडीनं संवाद साधतायत आणि हा बदल खूप महत्वाचा आहे। त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांचं मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जातेय। आगामी काळात काहीही होऊ शकतं असं निरीक्षण अनेक राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आता व्यक्त केलेला आहे। या सगळ्याविषयी राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला। पाहूया। राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी सध्या चर्चा सुरू आहे। त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांचे जे राजकीय नेते आहेत त्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पट्टीतले जे नेते आहेत त्यावरती सध्या प्रतिक्रिया देताना सध्या समोर येत आहेत। आणि या सगळ्या विषयी पुण्यातील राजकीय बीट बघणारे पत्रकार आहेत माझ्यासमोर पांडुरंग सांडभोरजी, जे आता शरद पवार पक्षातले जे काही खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांची ही भावना आहे की परत पुढच्या राजकारणात टिकायचं असेल, मतदारसंघात कामं करायची असेल तर आपल्याला सत्तेसमोर जावे लागेल। त्यामुळे राष्ट्रवादीतल्या जवळपास 5 ते 6 आमदारांनी थेट शरद पवारांना पत्र दिलंय की आपल्याला अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे। हीच भूमिका पक्षातल्या संघटनेतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या आहेत। मात्र अजून दोन्ही बाजूंनी अशी ठोस भूमिका घेतली गेलेली नाहीये। खरं तर पक्षाचा उद्या वर्धापन दिन साजरा होतोय, वर्धापन दिनाला काहीतरी मोठं निर्णायक होईल असं सुरुवातीला वाटत होतं, पण आता दोन्ही पक्षांनी पुण्यात जाहीर मेळावे घेतलेले आहेत। पक्षाचा वर्धापन दिन त्या माध्यमातून साजरा होणार आहे। तर मला वाटतं ही आता जो काही निर्णय होणार होता तो काही लांबणीला गेलेला आहे। पण एक नक्की आहे की भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 100% एकत्र येऊ शकतात। नेतेच जर एकत्र येत असेल तर आपण वादविवाद घालून, आपण भांडणं करून, आपण रक्त सांडून उपयोग होणार नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांची आता तीच मानसिकता झालेली आहे। किंबहुना कार्यकर्ते आता स्वतःचा फायदा किंवा स्वार्थ, महापालिका निवडणुकीत मला कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते हे सगळे गणित बघून निर्णय घेतील। आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट सत्तेत आहे, सत्तेत गेले तरच राजकारणात टिकता येतं। त्यामुळे शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांची भावना आहे काही हातातोंडावर 5% 10% यांची जी विचारांचे पक्के असतात त्यांची अडचण होणार आहे आणि मला वाटतं ते हळूहळू त्यांची दिशा स्पष्ट होईल। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।